mother's name is हा Avni Vittal Pandey. हा बर परत एकदा युअर मदर नेम Mummy. मम्मी थांबा तुम्ही काय मग झाली का सकाळ हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात होप मजेत असाल तर कालचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल होप भरपूर सारे कमेंट वगैरे आले आणि चहा प्यायला बोलवत होते मॅडम या तुम्ही चहा प्यायला तर मी काय म्हणतोय तर आमचा नवीन अजून एक ब्लॉग अपलोड होतोय आत्ता कारण की स्कूल चालू झाल्या पोरांच्या स्कूलचा ब्लॉग वगैरे काही नव्हता टाकला तर अवनीसाठी खूप सारे कमेंट येतात तर हा खास अवनीचा म्हणजे आवडी आता नेक्स्ट स्टँडर्डमध्ये गेली म्हणजे पुढच्या वर्गात गेली तर तिथं काय काय अभ्यास देतात एवढ्या दिवसामध्ये काय अभ्यास घेतला आहे तर खूप कॉमेडी हसण्यासारखा व्हिडिओ आहे नक्कीच पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया आपण ब्लॉग आता अगोदर हिच्या मॅडमनी हिला आता ए तर पहिले पण शिकवलंच होता तर थोडेसे चुका येत होत्या अशा नाही का बरोबर ना तर आता अवनीच्या ह्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा झाली चुका येत नाही मॅडम राईट्स येतं ते बरोबर आहे म्हणून तर आज सगळ्यात अगोदर हा हिचा अभ्यास घेतला आपण ए आणि हा बी तिचा आता चालू झालेला आहे ओके हा थोडासा तुला बरोबर येतोय पण हा सगळा सेंटरला लिहायचा आहे तू असं इकडं असं जाते तर हा अभ्यास तिचा झाला पहिले मग मी तिला म्हटलं लिहून झालंय तर तुला स्कूलमध्ये काय शिकवतात तर हिची आपण बालगीत सुनूया चला बालगीत कोणचं येतं तुला सगळ्यात पहिलं कोणतं आहे आता फक्त हिला हे शिकवलं हिने मला हे बोलून दाखवलं चल लेट्स गो गर्मी के दिन चलो गर्मी के दिन आते हैं हमको बहुत सताते हैं कहाँ खेलने जाए हम इतनी धूप की निकले हम अजून खेले का मैदान गरम खेलों का मैदान गरम तुमको आती नहीं शर्म बरोबर अजून बाहर खेलने जाए हम हाँ बाहर खेले न जाए हम मन ही मन झुंलाते हम तर ही हिची बालगीत होती आता ही शिकवली हिला अर्ध्यापर्यंत येते तर आपण थोडंसं ट्राय करूया थोडं जास्त येण्यापुरतं ओके ही झाली आता ही कोणती आहे हे शिकवलंय का हिला हे शिकवलंय पण हे फक्त ही रिपीट हेच करायला लागली ABCDचं हे जाऊ दे हे काय ABCD तर दाखवलं तिने म्हणून ते थोडंसं आपल्याला हे होईल तर आता हे नाही का हे वाचत होतं मी हे कशाची बुक आहे तुझी माय सेल्फ अँड माय सेल्फ अँड माय फॅमिली ओके हां तर चल हे काय आहे हे मला सांग थांब ना हां ही सांगतोय ही सांगते तिला माहिती हां बोल मग मम्मी म्हणजे तुझी तर याच्यामध्ये नाही का सगळ्यांचे तुला नावं विचारणार जसं की व्हॉट इज युअर नेम हे शिकवलंय ना तुम्हाला मॅडमनी का नाही शिकवलं अजून हां मग चल व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय हां व्हॉट इज युअर नेम हां अवनीचं नाव म्हणजे हां अवनीचं नाव हां बोल हां बोल हां अवनी विठ्ठल पंढरकर येस व्हेरी गुड ओके तर आता आलं तुझं मदर नेम वाट हां म्हणजे युअर मदर्स नेम असं नाही सांगायचं हां माय मदर इज नेम माय मदर नेम इज माय मदर्स नेम इज हां अवनी विठ्ठल पंढरकर हां बरं परत एकदा युअर मदर नेम मम्मी थांबा तुम्ही मी घेतो ती बरोबर सांगते तुम्ही शांत बसा बरोबर बघितलं का तू तुझा अभ्यास कर अवनी बरोबर बोलते इकडे ये बरोबर बोलत होते ये ग मी तुला शिकवतोय मदर्स इथे बाळा इथे रडायचं नाही इकडे
हसते कोण तवा? मी थोडे हसलोय. उलट तू लहान आहे, तुला शिकवते मी. दादाला तर मी किती बोलते, तुला काहीच बोलले नाही. उलट दादाला किती ओरडते मी. त्याला तर उद्या शाळेत नाही जाणार. का? बघ आता आत्ताच गेलते, रोज रोज जाते ती शाळेत. मग रोज रोज जायला लागणार ना शाळेत. इकडे नीट 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 नीट. अवनी म्हणजे तू काय कारण शोधायला लागली काय शाळेला दिवस सुट्टी गेल्यावर, करायची? रोज रोज जाती म्हणजे रोज जायला लागणार ना. 15-16 वर्ष शाळेत शिकायचे आपल्याला आता फक्त. जास्त 15 हा जास्त. जास्त जास्त मग चल ये बस चल पटकन मी शिकवतो तुला. वर्षापर्यंत शाळा शिकायची. पप्पाला काय म्हणतात ते दाखव तिथे. मम्मीचं तर तू ऐकलं. पप्पाला काय म्हणतात इकडे? पप्पाला काय म्हणतात? हा मग बरोबर बोलली होती. ते इकडे 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 वा इथे मम्मीचं नाव नाही घेतलं तू. इकडे ग. म्हणजे आहे नको. हा पाठवतील इकडे. नाव नाही घेतलं तू, फक्त मम्मी. अवनी इकडे बाळा इकडे. तू तुझं कर. तू तू पण काय विचारलं तुला? हम्म. विचारलं तुला माहिती का? व्हॉट इज युअर मदर नेम? मदर नेम म्हणजे तुला कसं विचारलं? व्हॉट इज युअर नेम म्हणजे काय विचारलं? तुझं नाव काय है ना? मग आता काय विचारलं पप्पांनी? व्हॉट इज युअर मदर नेम? मदर नेम म्हणजे मम्मीचं नाव काय तुझं, असं विचारलं माहिती? बोलायचं दीक्षा विठ्ठल पंढरकर. चल ये बस चला आता फादर नेम. हा फादर माहिती का कोण आहे तुला? माहिती. हा अवनी युअर फादर नेम. फादर कोण आहे आवनी? नाही म्हणजे तुला हिला शिकवलेलंच नाही का ऍक्च्युली. हा त्याच्यामुळे आपण थोडं ऍडव्हान्स विचारते. फादर म्हणजे पप्पा. काय म्हणणार? फादर म्हणजे पप्पा. मग पप्पाचं नाव काय आहे? काय पप्पाचं नाव? पप्पाचं नाव विठ्ठल. युअर फादर नेम. अवनी विठ्ठल पंढरकर. नाही म्हणजे माझं नाव फादर म्हणजे काय? पप्पा म्हणजे मी. पप्पाचं नाव काय मग? विठ्ठल राजेंद्र पंढरकर. ओके. युअर ब्रदर नेम. ब्रदर म्हणजे कोण? पप्पा. परत पप्पा. ओके बर. ब्रदर म्हणजे भाऊ. भाऊ. ए ब्रो असं नाही का म्हणतो? हाय ब्रो हाऊ आर यू वेर यू गोईंग. हा ब्रदर म्हणजे कोण? म्हणजे भाऊ. हा युअर ब्रदर नेम. ब्रदर आरुष. आरुष. येस गुड. हा गुड. दर हात कर. गुड. हा आणि मग आता युअर ग्रँडफादर नेम म्हणजे बाबांचं नाव. थांब ना ग मी अगं व्हिडिओ काढतोय ना मी. थांब माहिती आवडेल तू नको बोल. हा युअर ग्रँडफादर म्हणजे बाबांचं नाव. तर युअर ग्रँडफादर नेम म्हणजे काय? त्या आजीचं नाव आहे आई. म्हणजे बाबांचं नाव काय? बाबांचे नाव. काय म्हणते तू बाबांना? बाबांना मी बाबाच बोलते. अच्छा बाबाच म्हणते का? नाव नाही माहिती मग बाबांचं नाव काय माहितीये का? कधी विचारलंय का बाबांना? बाबा तुमचं नाव काय नाही का विचारलंय? नाही विचारलं. कशाला विचारणार? आपण तिला लहानपणापासून बाबाच म्हणायला शिकवलं ना. तर आता जाशील ना बाबांकडं कधी पण म्हणजे उद्या. आता तर जाऊन आले तर बाबांना काय म्हणशील? बाबा तुमचं नाव काय? काय म्हणशील बाबांना? म्हणणार विचारणार ना उद्या. बाबांना काय विचारणार? बाबांचे नीट इकडं नीट असं नाही आलं. नीट बसून सांगायचं. बाबांना काय विचारणार तू? बाबांना नाव. बाबा तुमचं नाव काय? काय विचारणार? नाव. हा काय विचारणार? बाबा तुमचं नाव काय आहे? मला एक धडा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मला विचारलंय की युअर ग्रँडफादर इज नेम म्हणजे माझ्या आजोबांचं नाव काय आहे? जसे मम्मीचे पप्पा आहेत तसे माझे पण पप्पा होते. माझ्या पप्पांचं नाव माहिती तुला? माझ्या पप्पांचं नाव राजेंद्र होतं. काय काय? राजेंद्र. हा याला माहिती आहे बघा आरुषला. चल ओके. आणि मग तुझ्या आजीचं नाव तुला माहिती आहे? तिला पण माहिती आहे. आणि काय आहे का? आईच बोलते. आईच बोलते का? नाही जाऊ दे. आई चांगलं बोलते. थोडी मोठी झाली की तुला कळ. हा तू सांग. दीपाली. हा दीपाली. त्याला माहिती आहे तो मोठा आहे. थोड्या दिवसांनी तू पण मोठी होशील मग तू बोलशील आहे का ना? हा ती अजून थोड्या दिवसाने बोलणार. हा मग? तिचं आईच बोलते ती आहे ना. आणि आईच बोलायचं असतं मी आहे पण ना. आईच बोलते. हा. फक्त
मी आईला सांगणार. काय आईला सांगणार. काय सांगणार? मी बाई बोलते. हा सांग 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 सांग. आणि बाबांना बाबांना काय बोलला? बाबांना बोलणार आईला दादाने शिव्या दिले. शिव्या नाही ग, नाही दिलं बाळा. शिव्या नाही म्हणत त्याला, म्हणजे नाव सांगितलं. तसं याच्यामध्ये प्रश्न आहे की आता इथं बघ कशी फॅमिली दिली. हे मम्मी पप्पा, हे आजी आजोबा, हे अंकल, हे आंटी. हा हा मग आलेले हा मग सिस्टर, तुझी सिस्टर कोण आहे? तुझी सिस्टर कोण आहेत? लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी ती मोठी. लक्ष्मी सिस्टर झाली, म्हणजे मोठी आहे म्हणून ती तुझी सिस्टर झाली, आहे का नाही? हा तसं नाही. सिस्टर म्हणजे तुझी बहीण, म्हणजे जसं की आर्या, ती सिस्टर वाटते. लक्ष्मी पण तुझी सिस्टरच झाली. त्याच्यानंतर ओवी झाली, युअर सिस्टर, म्हणजे तुमच्या बहिणी. मराठीमध्ये बहीण, इंग्लिशमध्ये झालं सिस्टर, अंकल. हां ओके, गुड गर्ल. आलेले ते आले. तर त्यांना उद्या आलं ना, कम सिस्टर बोलायचं. काय म्हणायचं? कम सिस्टर. तू असं केस केलं ना, असं मला ह्याच्यामध्ये ना असं तू असं भूत दिसायला लागलं नाही का, थोडंसं चांगलं करायचं. हां तुमचं झालं साहेब अभ्यास? हा तू ना टंगळ मंगळ करायचं बंद कर जरा, कळलं का? आता उद्यापासून ह्याचा पण बघ कसा अभ्यास घेतो. जसं की म्हणजे सगळ्यांचा आता 2 दिवस झालं मी अभ्यास घेतो यांचा. तर झालं वय झालं, जाऊन दे, ठीक आहे. आवडीचं कसं आहे, उद्या यायचं, वहीतला अभ्यास करायचा. हा नाही, उद्यापासून लर्न पण घेणार. तिची कविता चांगली बनते. हा हे काय हिंदी, हे काय? हे शिकवलंय तुम्हाला अजून? हे काय म्हणतो? अनारस काय म्हणतोय? अनार अमृत. बरं जाऊ दे, आता एखादं टीव्हीतलं गाणं म्हणून दाखव बरं. हा 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 कोणतं येतं? हा हा सगळं तिथलं सगळं येतं. ह्याच्यातलं येतं का? ह्याच्यातलं सांग बरं. त्या टीव्हीतलं सगळं येतं. आतापासून तुमचं सगळं टीव्ही मोबाईल बंद, एक अख्खा वर्षभर. आता डायरेक्ट सुट्ट्यांमध्ये तुम्ही मागायचं मोबाईल. चल एखादं टीव्हीतलं गाणं बोलून दाखव, पाटक कर. चल हा मग एक बोलून दाखव ना. बोल बा, कोणतं येतं मग? बिना तुला जे पाठ आहे हा तू तुझं बोल, त्याचं नाही घेते मी, फक्त तुझं घेते. हा बोल बोल. मग बोलून दाखव ना, असं नाही म्हणायचं. तू म्हणून दाखव का एखादं गाणं? कोणतं गाणं? पल 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 हल पल, ते का? अच्छा ते वय. आणि मॅडम मी बघितलं ना तुला अशी मार ना मॅडम, ती म्हणून तुला हा हे चुकीचं आहे. आतापासून तुमचं खरंच टीव्ही बंद, अभ्यास चालू. गाणं नाहीये तुमचे बी, गाणे पाठ नसेल, असले गाणे पाठ आहेत ती माहितीये मला, पण आता तिचं तुम्ही गाणेच पाठ करा. आमच्या वेळेस आम्ही लय अभ्यास. चलो गाईस, झालं तुमचं जेवण. आता आमचं जेवायचा टाइम झाला, अभ्यासाचं झालं. थोडंसं तुम्हाला कॉमेडी करावं म्हटलं, त्या हिशोबाने व्हिडिओ काढलाय. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चलो बाय बाय करा. बाय कर, बाय नीट बाय कर. बस